नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आता वाजले सकाळचे 8 आणि आम्ही निघालो आहे जान्हवीच्या स्कूलमध्ये. तर इथं उड्डाणपूल होणार आहे, रस्त्याची कामे चालू आहेत, त्यामुळे रोड खूप खराब आहे. ही आहे जान्हवीची स्कूल. ग्राउंड तर खूप मोठे आहे. काल PTTच्या प्रोग्राममध्येही तुम्ही पाहिलं असेल. आणि इथं तिचे बाबा पण शिकलेले आहेत या स्कूलमध्ये. प्रायमरी सेक्शनचं तर आज प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आहे आणि प्री प्रायमरीचं तर कालच झालं. तर इथं पाहुण्यांचं भाषण चालू आहे. यांचा प्रोग्राम पाहून तर मला लहानपणीचे माझे दिवस आठवले. ही समोर बसलेली जी मुलं आहेत त्यांना प्राईज मिळणार आहे आणि आयडियल स्टुडंट यांना पण प्राईज मिळणार आहे. त्यासोबत त्यांनी छोटं गिफ्टही त्यांना दिलेलं आहे. तर आज पॅरेंट्सना पण इन्व्हाइट केलेलं आहे आणि इथं सरांनी खूप छान भाषण केलं आहे. आपण पालकांनी आपलं पालकत्व कर्तव्य कसं पार पाडावं हे त्यांनी खूप छान मोजक्याच शब्दात सांगितलं आहे. आणि त्यांनी एक छोटी गोष्ट सांगितली आहे, हे पुढे तुम्ही नक्की ऐका. शब्द मी वापरलेला होता. आज वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आहे. मी मला आल्यापासून पाहतोय किती छान आवरून आलाय बरं तुम्ही. कुणी केसाचा बो केलाय, कुणी छान पैकी अशा प्रकारचा साफ ज्याला आपण तो घातलेला आहे, कुणाच्या नाकातली मुरणी चमचम चमचम करताना तिथनं दिसते. मध्येच एखादा पडलेल्या दातातनं छान मुलगी हसते, ती खूप गोड दिसते हसत असताना. कुणीतरी बघा चिंगमचे छान पैकी फुगा केला आणि परत माझं लक्ष गेले की आत ओढून घेतला. टिकल्या छान छान लावलेल्या आहेत. पावडर एवढ्या लांबून सुद्धा सुगंध जाणवतोय तिचा. छान पैकी टाय घातलेले आहेत. म्हणजे एखाद्या उत्सवाला जावं, एखादा सण समारंभ साजरा करावा, तेवढ्या छान पैकी आवरून तुमच्या पालकांनी तुम्हाला पाठवलेलं आहे. आणि इथं मॅडमने आमचा सत्कार करताना आता गुलाबाची फुलं आम्हाला दिलेली, रोपटी दिलेली आहे. जरूर त्यांना सांगायचंय की माझ्या शाळेतली मुलं या टवटवीत गुलाबाच्या फुलासारखी आहेत आणि त्याचं प्रतिकात्मक म्हणून या ठिकाणी आमचा सन्मान केला. पंचरत्न सारख्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये जिथं भारतीय संस्कृती, आचार, विचार, संस्कार हे रुजवले जातात, तिथं पालकांनी तुम्हाला पाठवलेलं आहे. मित्रांनो, आज परिस्थिती फार भयानक आहे. पालक आपलं ओझं सगळ्या स्टाफवरती टाकतात आणि निर्धास्त राहतात. आपले पालक केव्हाही येऊ शकतात, आपल्या प्रिन्सिपॉलला भेटू शकतात, वाद विवाद करू शकतात. तेवढं स्वातंत्र्य या शाळेने आपल्याला दिलेलं आहे. वर्षभरामध्ये आम्ही पाहतो की खूप छान छान कार्यक्रम होतात या शाळेमध्ये. परवाचा PTT एवढा छान झाला कार्यक्रम. ग्राउंड सगळ्यात महत्वाचं काय असतं की ग्राउंड रिकामं राहता कामा नये, स्टेज रिकामं राहता कामा नये. नाटकाचं वैशिष्ट्य असतं तसं तुम्ही ग्राउंड अजिबात रिकामं ठेवलं नाहीये. एका ऍक्टिव्हिटी दुसरी ऍक्टिव्हिटी लगेच तितक्याच तत्परतेने तुम्ही केलं. तुम्ही गुणवंत विद्यार्थी आहात आणि पालकांना मी सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांची गुणवत्ता मोजत असताना मार्काची मोजपट्टी त्याला लावू नका. आजचं स्पर्धेचं युग आहे, मान्य आहे, पण असं जरी असलं तरी मार्क्स पडल्यानंतर तो हुशार विद्यार्थी हे लेबल कृपा करून आपल्या पाल्याला लावू नका. एक फक्त छोटस उदाहरण देतो, एनकरेज मुलांना कसं करायचं ते. एकदा एक विद्यार्थी घरी आला शाळेतून आणि सांगितलं की आई आज शाळेमध्ये गुरुजींनी मला हा लिफाफा दिला आणि सांगितलंय की तुझ्या गुरुजींनी आईला तुझा हा लिफाफा दे. ती माता लिफाफा उघडते, लिफाफा वाचते, त्याच्यामध्ये एक पेपर असतो, शिक्षकांनी दिलेली चिठ्ठी असते. क्षणभर ती शांत होते, स्थान होते एकदम. आणि मग मुलगा विचारतो, आई काय लिहिलंय याच्याबद्दल, माझ्याबद्दल काय लिहिलंय का? मग ती आई सांगते, बाबा अरे बाळा, तुझ्याबद्दलच तुझ्या गुरुजींनी लिहिलेलं आहे. तू एक असामान्य वेगळा विद्यार्थी आहेस आणि तुला चांगल्या शाळेची गरज आहे, तेव्हा दुसऱ्या शाळेमध्ये तुला जायचं आहे. मित्रांनो, असतं की तो विद्यार्थी ढ आहे, अभ्यासात कमी हुशार आहे, म्हणून त्याच्या गुरुजींनी चिठ्ठी दिलेली असते बाईंना, घरच्या आईला त्याच्या, की पाठवा.
मित्रांनो, त्या आईनं तसं वाचून दाखवलं नाही. त्या आईने वाचून दाखवले की तुमच्या मुलाला असामान्य शाळेची गरज आहे आणि दुसऱ्या शाळेमध्ये घाला. तो मुलगा आनंदानं तयार झाला आणि तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेचा शोध लावला, ज्याने हजारो शोध ज्याच्या नावावर पेटंट आहे असा शास्त्रज्ञ. ते जर त्याच्या आयडीला डिस्करेज केलं असतं त्यावेळेला, तर मित्रांनो हा थॉमस अल्वा एडिसन आपल्याला दिसला नसता. आणि म्हणून पालकांनाही माझी विनंती आहे की मुलांना एन्करेज करा, त्याच्यामध्ये काय घडलंय त्याचा शोध घ्या, त्याचं कौतुक करा आणि दररोज किमान अर्धा तास तरी तुम्ही तुमचा पाल्य आई वडील यांनी एकत्रित येऊन आज शाळेमध्ये काय घडलं, आज तू काय नवीन शिकलास, काय काय गमती जमती घडल्या, हा सुसंवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मुलांनी देखील घरी गेल्यानंतर दप्तर टाकून मोबाईल हातामध्ये घ्यायचा नाही. पुस्तकं वाचायची, आई वडिलांचा आदर बाळगायचा. आई वडील हे आपले पहिले गुरु आहेत आणि नंतर शाळेतले गुरु आहेत. तुमच्या इतकी मला ही उत्सुकता लागलेली आहे की आज जो प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आहे त्यामध्ये तुम्हाला बक्षिसं आहेत, तेव्हा ती बक्षिसं घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात. पुन्हा एकदा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या प्रशालेमध्ये वर्षभरामध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि पारितोषिकं प्राप्त केली त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ज्यांना मिळाली त्यांचं अभिनंदन, ज्यांना मिळाली नाही पण प्रयत्न केला त्यांचंही अभिनंदन. आणि पुढच्या वर्षी आपण ह्या ज्या टाळ्या इतरांसाठी वाजवतो त्याच टाळ्या आपल्यासाठी वाजतील यासाठी प्रयत्न करावा. आपण या ठिकाणी मला बोलवलं त्यासमोर Speech and guidance. Now I would like to call Mr. V.M. Kulkarni sir for prize distribution from first to fifth standard. Now I request first standard class teacher Mrs. Karne teacher for next announcement. Good morning everyone. Now I call here first standard 1 point student Atkale Sanskar Sacred third. तर इथं मुलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्राईज देण्यात येत आहे. त्याचबरोबर पालकांनाही क्षण अनुभवता येणार आहेत. आपल्या मुलांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी हीच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते ना. आता पुढचा नंबर जान्हवीचा आहे. वर्षभरात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी तसेच स्पोर्टमध्ये पार्टिसिपेंट झालेली तेही प्राईज मिळाले आणि त्याचबरोबर आयडियल स्टुडंटची एक ट्रॉफीही मिळाली. मुलांसोबत आपल्याला ही स्टेजवर यायची संधी मिळते त्यावेळेस खरोखरच खूप छान वाटले. प्राईज मिळालेलं, ट्रॉफी मिळालेले आनंद तर तुम्हाला इथं चेहऱ्यावरतीच्या दिसतोयच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.